नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आपण संपवलेला आहे. त्या चॅप्टरवरचे तुम्हाला एक असाइनमेंट कालच्या म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही अजून ती डाउनलोड केलेली नसेल तर ती असाइनमेंट डाउनलोड करून घ्या आणि त्यातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. याचे उत्तरं खालच्या बाजूला दिलेली आहेत. जर ते नाही समजले तर मला नंतर मेसेज करा, ठीक आहे. तर आता आजपासून आपल्याला जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टर दॅट इज पायथागोरस थेरम हा आपल्याला सुरू करायचा आहे. तर हा जो चॅप्टर आहे तो जसं सिलेबस चेंज होईल त्याप्रमाणे याची पोझिशन बदलतात. म्हणजे काय करतात की हा चॅप्टर पूर्वी सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये इन्क्लूड होता, नंतर सिलेबस बदलला, हा चॅप्टर वेगळा केला, नंतर पुन्हा सिलेबस चेंज झाला, पुन्हा हा चॅप्टर सिमिलॅरिटीमध्ये घेतला. आता हा सिलेबस चेंज झाला आहे, पुन्हा याला बाजूला काढला आहे आणि आता याचा नवीन चॅप्टर बनवला आहे. तर काही सांगता येत नाही, पुन्हा अजून जर एखाद्या वेळेस सिलेबस चेंज झाला तर हा चॅप्टर पुन्हा एकदा त्या सिमिलॅरिटीमध्ये जाईल. तर नवीन आता आपल्या ज्या सिलेबसप्रमाणे हा चॅप्टर तुम्हाला 7 मार्कासाठी आहे. तर या चॅप्टरमध्ये काही थेरम होते. उदाहरणार्थ 30, 60, 90 ट्रायंगल थेरम, 45, 45, 90 ट्रायंगल थेरम. तर हे थेरम आता 9वीमध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी ते थेरम पाहिलेले आहेत. तर ते पूर्वी या चॅप्टरमध्ये होते. आता फक्त त्याचा आपल्याला यूज करायचा आहे त्या थेरमचा, त्याचा प्रूफ यावर्षी नाही, ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे आहेत. ते म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स, then theorem of geometric mean, then Apollonius theorem, then applications ऑफ पायथागोरस थेरम. तर असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पायथागोरियन ट्रिपलेट पाहूयात. वी नो दॅट व्हॉट इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर 6वी 7वी या वर्गामध्ये तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेटबद्दल माहिती पाहिलेली आहे. Which triplet is said to be Pythagorean triplet? See here. Suppose we are given 3 numbers 3, 5, 4. This is a triplet. 3 संख्या दिल्या की त्याला ट्रिपलेट असं म्हणायचं. So this is a triplet. Now here 5 is the greatest number. Square of 5 is 25. Now sum of squares of remaining 2 numbers, that is 3 square plus 4 square. या 2 लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज करा. that is 9 plus 16 is equal to 25. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं मिळालं की सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर आणि उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज ही इक्वल आहे. म्हणजे आपल्याला असं मिळालेलं आहे
5 square is equal to 3 square plus 4 square. So 3, 5, 4 is a Pythagorean triplet. तर या ट्रिपलेटला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणायचं. तर परीक्षेमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्कासाठी असा एक प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला एखादं असं ट्रिपलेट दिलं जाईल आणि हे ट्रिपलेट पायथागोरियन आहे की नाही ते तुम्हाला ठरवायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने सोडवायचं. दुसरं एखादं उदाहरण पाहूयात. सपोज 4, 7, 10. तर हे ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही आपण चेक करू. तर त्यासाठी सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर करायचा, दॅट इज 10 स्क्वेअर 100. नाउ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स, दॅट इज 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. बघा हे इक्वल आहेत का? नाहीत. दॅट मीन्स 10 स्क्वेअर नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. Therefore 4, 7, 10 this triplet is not a Pythagorean triplet. तर हे याच पद्धतीने सोडवायचं. काही विद्यार्थी असं सोडवतात. ते काय करतात, सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर अगोदर लिहितात आणि त्याच्या पुढे लगेच उरलेल्या संख्यांच्या वर्गांची बेरीज लिहितात आणि मग हे असं सोडवतात. आणि मग हे नॉट इक्वल टू असं लिहितात आणि देअरफॉर दिस इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट असं लिहितात. तर हे चुकीचं आहे, असं लिहायचं नाही. कारण आपल्याला इथे सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर आणि उरलेल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरची बेरीज इक्वल येते का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तुम्ही हे अगोदरच लिहिताय, मग हे जर तुम्ही असं लिहू शकत असाल तर मग हे पायथागोरियन ट्रिपलेट होईल. त्यामुळे कधीही अशा पद्धतीनं तुम्ही लिहू नका. स्वतंत्र सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर करा, नंतर उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करा आणि ती इक्वल आहे का नाही ते खाली लिहा आणि नंतर तुम्ही सांगा की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. समजलं? तर तुम्हाला माहीत असणारे पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला सांगता येतील? सांगा बरं. हां, 24, 25, 7 करेक्ट. आणखीन? बरं. हे बघा 3, 4, 5 त्यानंतर 6, 8, 10 त्यानंतर 12, 16, 20 24, 10, 26. तर असे काही पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. तुम्ही जास्तीत जास्त पायथागोरियन ट्रिपलेट्सच्या जोड्या ह्या लक्षात ठेवा. समजा आपल्याला अशा म्हणजे हे ट्रिपलेट असे तयार करायचे आहेत, तर हे तयार करता येतील का? आता हे समजा लहान लहान संख्यात म्हणून ठीक आहे आपल्याला माहिती आहे, पण मोठ्या संख्या बनवायच्या असतील तर असं बनवता येईल का? तर असे ट्रिपलेट्स आपल्याला बनवता येतात. त्यासाठी काय करायचं, हे बघा सपोज ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए आणि बी या 2 संख्या आहेत, त्यातली ए ही संख्या मोठी आहे बी पेक्षा. तर मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर then a square minus b square and 2ab. This is a Pythagorean triplet. A
आणि बी या दोन संख्या असतील ज्याच्यामध्ये की ए ही संख्या मोठी आहे, तर मग या तीन संख्या ह्या पायथागोरियन ट्रिपलेट तयार करतात. तर त्याचं आपण एक उदाहरण पाहूयात. सपोज ए = 5 बी = 3. म्हणजे ए ही संख्या कशी घ्यायची, तर या बी पेक्षा मोठी घ्यायची. मग या दोन संख्या आपण इथं ठेवूयात. तर मग 5 इथं ठेवा, 5चा वर्ग 25 आणि या 3चा वर्ग 9. तर 25 आणि 9 34. त्यानंतर इथं 25 - 9 म्हणजे 16 आणि या ठिकाणी 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. अशा प्रकारे तुम्हाला एक पायथागोरियन ट्रिपलेट मिळाले. तर अशा वेगवेगळ्या संख्या घेऊन तुम्हाला अनेक पायथागोरियन ट्रिपलेट्स बनवता येतील. ठीक आहे. तर मग तुम्ही मला ए आणि बीच्या किमती जशा मी इथं घेतल्या उदाहरणासाठी, तशा तुम्ही एखाद्या घेऊन एखादं ट्रिपलेट तयार करून मला सांगा. हां. ओके. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे बनवता आलेलं आहे. ठीक आहे. आपण आता पायथागोरियन ट्रिपलेटची डेफिनेशन लिहूयात. In a triplet of natural numbers, if square of greatest number is equal to the sum of squares of remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. For example, 3, 4, 5, 6, 8, 10, 24, 10, 26 are Pythagorean triplets. If A greater than B, then A square plus B square, A square minus B square and 2AB is a Pythagorean triplet. हे लिहून घ्या.
काही विद्यार्थी हे व्हिडिओ नुसतं पाहतात, लिहून घेत नाहीत. तर त्यांना मी सांगतो की हे लॉकडाऊन इतक्या लवकर संपणार नाही. अजून 1-2 महिने 3 महिनेसुद्धा हे चालू शकत आहे. त्यामुळे आपल्याला ही ट्यूशन ऑनलाईनच सुरू ठेवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही रजिस्टर, पेन, पेन्सिल, कंपास सोबत ठेवूनच लेक्चरला बसत जा. ओके. आणि ज्यांनी हे आत्तापर्यंतचे व्हिडिओ नुसते पाहिलेले आहेत, लिहून घेतलेले नाहीत, त्यांनी ते व्हिडिओ परत एकदा पाहून नवीन रजिस्टरमध्ये सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून घ्या. कारण शाळा कधी चालू होणार आहेत हे कोणीच सांगू शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी मला फोन करून, मेसेज करून असं विचारलं होतं की सर तुम्ही हे झालेले व्हिडिओ म्हणजे परत तुम्ही रिपीट करणार आहात का? तर त्यांना मी सांगू इच्छितो की आत्ता जी आपली ट्यूशन सुरू आहे ती ऑनलाईन ट्यूशन सुरू आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही ट्यूशनच आपली सुरू आहे. म्हणजे असं तुम्ही समजू नका की वर्गात येऊन बसायचं, मग शिकायचं, मग त्याला ट्यूशन म्हणायचं, असं नाही आहे. कारण हे वर्षच आता सगळीकडे ऑनलाईन शिकण्याचंच वर्ष आहे. त्यामुळे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहत जा, सवड मिळेल तसं पाहू नका आणि क्रमवार पहा. हां, ठीक आहे. यानंतर प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 triangle and property of 45, 45, 90 triangle. तर ॲक्च्युली ही प्रॉपर्टी तुम्हाला 9वी मध्ये झालेली आहे. त्याचा प्रूफ पण तुम्ही तिथं दिलेला आहे. ही प्रॉपर्टी पूर्वी 10वी मध्ये होती, आता ही 9वी मध्ये आहे. परंतु 10वी मध्ये तुम्हाला याचा यूज करायचा आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याचा प्रूफ तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार नाही, परंतु याचा वापर मात्र तुम्हाला खूप ठिकाणी करावा लागणार आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी काय आहे ते अगदी व्यवस्थित लक्षात घ्या. इफ acute angles of a right angled triangle are 30 degree and 60 degree, then side opposite to 30 degree is half the hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 times the hypotenuse. बघा ही प्रॉपर्टी काय आहे नेमकी ते लक्षात घ्या.
जर एखाद्या राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये ॲक्यूट अँगल्स म्हणजे हा 90 डिग्री, तर हे दोन ॲक्यूट अँगल्स आहेत. मग हे ॲक्यूट अँगल्स जर 30 डिग्री आणि 60 डिग्री असे असतील, म्हणजे समजा हा 30 आणि हा 60 डिग्री असेल, म्हणजेच एखाद्या त्रिकोणाचे कोन जर 30, 60 आणि 90 असे असतील, तर साईड अपोजिट टू 30 डिग्री या 30 अंशाच्या समोरची बाजू, तर याच्या समोरची बाजू कोणती आहे? BC. तर ती निम्मी असते, हाफ असते. कुणाच्या हाफ असते? तर हायपोटेन्यूजच्या. हायपोटेन्यूज कशाला म्हणायचं? कर्ण कशाला म्हणतात? तर 90 अंशाच्या समोरच्या बाजूला हायपोटेन्यूज असं म्हणतात. दिस इज हायपोटेन्यूज, कर्ण आपण त्याला म्हणतो. तर ही 30 अंशाच्या समोरची बाजू ही हायपोटेन्यूजच्या निम्मी असते, म्हणजे ही 10 असेल तर ही 5 असते. त्यानंतर 60 अंशाच्या समोरची बाजू, म्हणजे हा 60 अंश आहे, तर याच्या समोरची बाजू आहे AB. तर ही AB बाजू या हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजे हायपोटेन्यूजला तुम्ही √3/2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच √3/2 इंटू AC. आणि ही बाजू म्हणजे 1/2 AC, म्हणजेच AC/2. उदाहरण बघा. समजा हा 30 डिग्री आणि हा 60 डिग्री आहे. मग समजा ही बाजू म्हणजे हा हायपोटेन्यूज 20 आहे, तर मग BC बाजू 10 असेल, म्हणजे या हायपोटेन्यूजच्या निम्मा. आणि ही बाजू √3/2 टाइम्स असेल, म्हणजे √3/2 न याला मल्टिप्लाय करायचं, ते 10√3. म्हणजे अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये जर एक बाजू दिली कोणती पण, तर उरलेल्या 2 बाजू काढता येतात. म्हणजे हायपोटेन्यूज दिला तर उरलेल्या 2 बाजू काढता येतील, किंवा तुम्हाला ही जरी बाजू दिली तरी उरलेल्या 2 बाजू काढता येतील. असं तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेममध्ये तसं करायचं आहे बरं का, लक्षात ठेवा हे. तर 3 पैकी कुठलीही एक बाजू दिली तर उरलेल्या 2 बाजू काढता येतात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगतो, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा वापर तुम्ही तिथं करायचा नाही ॲक्च्युली, फक्त ते आपलं बरोबर आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही तो शॉर्टकट यूज करायचा आहे. तो काय आहे की जर 30, 60, 90 ट्रायंगलमध्ये, म्हणजे बघा आपण एक रिलेशन कुणाकुणामध्ये काढलं होतं की 30च्या समोरची बाजू आणि हायपोटेन्यूज यांच्यामधलं रिलेशन काढलं. काय रिलेशन काढलं की 30च्या समोरची बाजू निम्मी असते कर्णाच्या, ठीक आहे, आणि 60च्या समोरची बाजू वर्गमुळात 3/2 पट असते. परंतु आता आपल्याला एक शॉर्टकटमध्ये या दोघातलं रिलेशन काढायचं आहे की बाबा 30 अंशासमोरची बाजू आणि 60 अंशाच्या समोरची बाजू यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? तर आहे. काय रिलेशन आहे बघा. तर 60 अंशाच्या समोरची बाजू ही 30 अंशाच्या समोरच्या बाजूच्या वर्गमुळात 3 पट असते. म्हणजे 30 अंशाच्या समोरच्या बाजूला फक्त √3 न मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला ही बाजू मिळते. म्हणजे ॲक्च्युली अशी प्रॉपर्टी यूज करायची नाही बरं का, म्हणजे ते असं आहे असं डायरेक्ट लिहायचं नाही परीक्षेमध्ये, कारण त्याला मार्क नसतात, कारण ते तुम्हाला मी शॉर्टकट म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरण बघा. समजा इथला कोण 30 आहे आणि हा 60 आहे. आता तुम्हाला असं सांगितलं की ही बाजू 6 आहे, तर उरलेल्या 2 बाजू सांगा. तर तुम्ही कशा काढताल? हायपोटेन्यूज किती असेल? आता याच्या निम्म हे आहे, म्हणजे याच्या दुप्पट हे असलं पाहिजे. म्हणजे हे 6 आहे, तर हे किती असेल? 12. आता तुम्हाला हे जर काढायचं झालं तर तुम्ही काय करणार? याला वर्गमुळात 3/2 गुणावं लागेल. परंतु शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की याच्या वर्गमुळात 3 पट, म्हणजे याला फक्त वर्गमुळात 3 न गुणा. किती येत आहे? 6√3. पण असं डायरेक्ट तिथं लिहायचं नाही, पण ते या पद्धतीनंच सोडवायचं. म्हणजे असं वर्गमुळात 3/2 गुणिले 12 6√3. फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी एक पॉईंट तुम्हाला सांगितला. आलं लक्षात? हे ट्रायंगल तुम्हाला कसे फिरवून दिले जातील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रॉपर्टी यूज करता आली पाहिजे. समजा तुम्हाला ट्रायंगल असं दिलं असेल
बरं, मी तुम्हाला आता एक प्रश्न देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला सांगायचे आहेत. तर या ट्रायंगलमध्ये समजा ही बाजू 8 आहे, लक्षात ठेवा 60 अंशाची समोरची बाजू 8 आहे. तर तुम्हाला हायपोटेन्यूज आणि ही बाजू काढता येईल का ती मला सांगा. तर तुम्ही पहिल्यांदा हायपोटेन्यूजची किंमत आणि नंतर ही पी क्यूची किंमत काढा. तर मी तुम्हाला इथं या बाजू काढून दाखवतो. तुमचं उत्तर आणि हे मी दिलेलं उत्तर तुम्ही चेक करा. हे बघा, याच्यामध्ये आपल्याला ही जी बाजू दिली आहे ती किती अँगलच्या समोरची बाजू आहे? 60च्या समोरची बाजू आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठीचा तुम्ही फॉर्म्युला लिहा. काय सांगितलेलं इथं बघा की 60 अंशाच्या समोरची बाजू वर्गमुळात 302 पट असते. देअरफॉर पी आर इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. तर हायपोटेन्यूज कोणता आहे? क्यू आर. मग या ठिकाणी 8 किंमत ठेवायची, तर कुठं ठेवणार तुम्ही? क्यू आरच्या ठिकाणी का पी आर? तर पी आरची किंमत आहे त्यामुळे इथं ठेवावं लागेल. देअरफॉर 8 इज इक्वल टू √3/2 इंटू क्यू आर. हे दोन इकडे घ्या, 8 दुनी 16 आणि खाली √3 घ्या इज इक्वल टू क्यू आर. परंतु खाली आपण रॅडिकल साईन असणारी संख्या लिहित नाहीत, म्हणून आपण याला थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं? हे 16/√3 त्याला अंश आणि छेदाला √3 मल्टिप्लाय करायचं. सो वी गेट 16√3/3. हे तुम्हाला हायपोटेन्यूज मिळाला 16√3/3. आणि आता ही बाजू काढायची आहे. मग त्यासाठी तो फॉर्म्युला, आता तो शॉर्टकटचा फॉर्म्युला वापरू नका की याला फक्त √3 न गुणलं की ही बाजू मिळते किंवा भागल्यानंतर ही बाजू मिळेल, याचा असा शॉर्टकट इथे यूज करू नका. तर या प्रॉपर्टीचा वापर करून सोडवा. म्हणजे असं लिहा की ही जी बाजू आहे ती कर्णाच्या निम्मी असते, म्हणजेच पी आर इज इक्वल टू 1/2 इंटू क्यू आर असं लिहायचं. दॅट इज 1/2 इंटू 16√3/3. देअरफॉर 8√3/3. लक्षात आलं? ही प्रॉपर्टी तुम्ही लिहून घ्या. तर हे अशी एक बाजू दिल्यानंतर उरलेल्या बाजू काढायचं. म्हणजे असा एक तुम्हाला सेपरेट प्रश्न असा परीक्षेत विचारला जाणार नाही. तर 3 ते 4 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला याचा वापर काही ठिकाणी करावा लागणार आहे. ही प्रॉपर्टी लिहून त्याखाली एक फिगर काढा.
नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रायंगल. If acute angles of a right angled triangle are 45 degree and 45 degree, then each of perpendicular sides is 1/√2 times of the hypotenuse. ही सुद्धा प्रॉपर्टी तुम्हाला 9वी मध्ये झालेली आहे. याचा प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. तर याचा सुद्धा प्रूफ तुम्हाला इथं परीक्षेमध्ये 10वी मध्ये विचारला जाणार नाही, पण याचा वापर मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. बघा यात काय सांगितलेलं आहे की समजा एखाद्या ट्रायंगलचे अँगल्स हे 45 45 आणि 90 असे जर असतील, म्हणजे हा ॲक्यूट अँगल 45 आणि हा ॲक्यूट अँगल सुद्धा 45 जर असेल. आता बघा हे दोन्ही ॲक्यूट अँगल जर 45 असतील म्हणजे इक्वल असतील, मग ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल इक्वल असतील तर त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे, कारण तो काय होईल, आयसोसिल्स ट्रायंगल होणार आहे. त्यामुळे या दोन बाजू तर सारख्या असणारच आहेत, कारण एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात हे तुम्ही 9वी मध्ये शिकलात. इन ट्रायंगल ABC angle A is equal to angle C is equal to 45 degree and angle B is equal to 90 degree, then तर मग ह्या ज्या परपेंडिक्युलर साइड्स आहेत, ही एक परपेंडिक्युलर साइड आणि ही एक परपेंडिक्युलर साइड्स, या दोन साइड्सला असं पण म्हणतात साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. साइड्स फॉर्मिंग राईट अँगल म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू. या दोन बाजूंना म्हणायचं साइड्स फॉर्मिंग राईट अँगल आणि याला म्हणायचं हायपोटेन्यूज. तर मग ह्या ज्या परपेंडिक्युलर साइड्स आहेत म्हणजे साइड्स फॉर्मिंग राईट अँगल आहेत, तर त्या कशा असतात, त्या इक्वल तर असतातच, पण त्या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असतात. हायपोटेन्यूज दॅट इज AC. राईट डाऊन. तर हे शिकवलेले 3 पॉईंट्स म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, त्यानंतर 30 60 90 आणि हा 45 45, हे 3 पॉईंट्स तुमच्या लक्षात आले आहेत का? जर आले असतील तर मला यस असा मेसेज करा. ओके ठीक आहे. या प्रॉपर्टीज मात्र चांगले लक्षात ठेवा बरं का, कारण तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न सोडवताना याचा वापर करावा लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे प्रश्न अवघड जातात. त्याचं कारण हेच असतं की त्यांना या प्रॉपर्टीज किंवा पूर्वी झालेले थेरम हे लक्षात नसतात, त्यामुळे त्यांना हे लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्ही हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा, लिहून घ्या.
तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फार महत्त्वाचा एक थेरम पाहायचा आहे, तर तो म्हणजे सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स. तर हा थेरम बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि जरी समजा हा थेरम परीक्षेला नाही आला तरी 100% त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न तरी विचारला जाणार आहेच. त्यामुळे हा थेरम तुम्ही सर्वांनी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तो आपल्याला उद्या घ्यायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.